मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खूपच मोठी अपडेट आहे. तुमची जर ई-के-वाय-सी करताना कुठल्याही प्रकारची चूक झाली असेल, तर तुमच्याकडे शेवटचे 4-5 दिवस बाकी आहे. त्वरित तुम्ही लवकरात लवकर ई-के-वाय-सी दुरुस्ती करून घ्या. अजूनही वेबसाईट सुरू आहे. भरपूर अशा महिला होत्या ज्यांची ई-के-वाय-सी करताना काही चुका झाल्या होत्या. 83 लाख अशा महिला होत्या ज्यांची ई-के-वाय-सी चुकली होती. येत्या 4 ते 5 दिवस तुमच्याकडे बाकी आहे, ज्यामध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी जी दुरुस्ती करून घ्यायची आहे. तर लाडक्या बहिणींसाठी तातडीचं निवेदन आहे, तातडीचे आदेश आहे सरकारकडून, की त्याने लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्यावी. कारण की 31 मार्च 2026 पर्यंत ही अंतिम तारीख आहे तुम्ही ई-के-वाय-सी दुरुस्ती करण्याची. आणि ज्या महिलांनी ई-के-वाय-सीच केली नाही त्यांच्यासाठी आता सरकारकडून कुठलीही मुदतवाढ होणार नाही आहे किंवा त्यांचे पैसे सुरू होणार नाही. सरकारकडून प्रत्यक्ष सांगण्यात आलेलं आहे. भरपूर अशा महिला आहेत त्या कमेंट करून विचारता, Instagramवर मेसेज करता, Facebookवर मेसेज करता, की आमचे पैसे का बंद झाले. तर पैसे न येण्याचं कारण आहे की तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर तक्रार पण नोंदवलेली नाही किंवा जेव्हा ई-के-वाय-सी सुरू होती तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही आणि ई-के-वाय-सी केली तर त्याच्यामध्ये चुका केल्या आणि जर चुका केल्या असतील तर ती दुरुस्ती करण्यासाठी तुमच्याकडे शेवटचे 4-5 दिवस बाकी आहे. लवकरात लवकर तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्या. ठीक आहे. जर तुमचा हप्ता बंद झाला असेल तर तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर जाऊन लॉग इन करा आणि तिथं तुमची तक्रार नोंदवा किंवा दुसरं तुम्ही डायरेक्ट तालुक्यामध्ये महिला व बालविकास कार्यालय असतं तिथं जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. अधिकाऱ्यांना भेटून तुमचे कागदपत्रे तिथं जमा करा, तुमची तक्रार तिथं नोंदवा. त्याच्यानंतर तुमचे पैसे सुरू होऊ शकतात. तिसरं आहे की कुठेही शिबिर वगैरे झालं तर तिथे शिबिरमध्ये उपस्थित राहून तिथं तुमच्या समस्यांचे निवारण तुम्ही तिथं करू शकता. ठीक आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो पुढचा हप्ता आहे तो केव्हा येणार आहे? तर निवडणुका आणि चालू आहे राज्यामध्ये, नाही तर केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये निवडणुका आहे. हा वितरण नियोजन फेब्रुवारी तर मार्च महिन्यामध्ये होता. तर मार्च महिनासुद्धा संपायला आलेला आहे. पण राज्य सरकारकडून याचा अधिकारिक जी-आर पण आलेला आहे. पण 5 राज्याच्या निवडणुका 23 तारखेपूर्वी मतदान आहे आणि 9 एप्रिलपूर्वी मतदानापूर्वी महिलांना लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. तर भरपूर अशा लाडक्या बहिणी होत्या जे विचारत होते की 31 मार्चपूर्वी पैसे अकाउंटला येतील का? तर अत्यंत कमी शक्यता आहे. कारण की राज्यामध्ये तसं वातावरण दिसत नाही आहे. लाडकी बहीण योजनेविषयी कुठलीही अपडेट येत नाही पैशांची. तर एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये पैसे येण्याची खूप दाट शक्यता आहे. निष्कर्ष हा निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे. त्याचा जी-आर पण आलेला आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी दुरुस्तीची तारीख आहे ती 31 मार्चपूर्वी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कुठलीही मुदतवाढ भेटणार नाही आणि तुमची जर ई-के-वाय-सी चुकली असेल तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. कारण की तुमच्याकडे आता शेवटचे 4 ते 5 दिवस वाढलेले. दुरुस्ती न केल्यास जूनपर्यंत प्रतीक्षा राहणार नाही आणि प्रतीक्षा तुम्ही करू पण नका आणि तुम्हाला मुदतवाढ पण भेटणार नाही. ठीक आहे. के-वाय-सी बरोबर तरी हप्ता नाही, कारण की त्याच्याबद्दल अजून कुठलीही अपडेट आलेली नाही आहे. पण तुम्हाला ई-के-वाय-सीची मुदतवाढ अजूनपर्यंत 4 ते 5 दिवस आहे. लवकरात लवकर तुम्ही करून घ्या आणि तुम्ही ई-के-वाय-सी दुरुस्ती केली की नाही कमेंट करून नक्की सांगा. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.